तर पीएम किसानबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर पीएम किसानचा 18वा हप्ता म्हणजे 2000 रुपये तर आधार लिंक बँक खात्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचा जो काही 18वा हप्ता आहे तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहेत। तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला पीएम किसानचा 17वा हप्ता आमच्या बँक खात्यात जमा झालेला नाही, तर त्या पाठोपाठच आता 18व्या हप्त्याबद्दल सुद्धा अपडेट आलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर इथं ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पीएम किसान असं टाईप करायचं आहे। तर ज्या शेतकऱ्यांना नमोचे पैसे मिळत नसेल किंवा पीएम किसानचे, तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर पीएम किसान यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं जी काही पीएम किसानची पहिली जी लिंक येईल पीएम किसान, त्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजना अशा प्रकारचं दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे, तर आधार लिंक बँक खात्यामध्ये आता जो काही पीएम किसानचा 18वा हप्ता आहे ते जमा होणार आहेत। तर त्याची डेटसुद्धा डिक्लेअर इथंच म्हणजे आता सांगणार आहेत। तर इथं तुम्ही बघू शकता जे की इथं 17वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। त्या पाठोपाठच आता 18वा हप्तासुद्धा तुम्ही इथून बघू शकता जे की तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे। 18वा हप्ता म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना जे की एक महत्त्वाची बातमी आहे। तर इथं KYC मॅन्डेटरी इथं करण्यात आलेली आहे फॉर पीएम किसान रजिस्ट्रेशन फॉर्मर्स। त्यानंतर OTP बेस्ड म्हणजे तुम्ही OTPच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमची जे काही पीएम किसानची KYC करू शकता। तर भरपूर शेतकऱ्यांच्या पीएम किसानच्या KYC अधिक राहिलेले आहेत। तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची KYC करून घ्या। तर तुम्ही जे घरबसल्यासुद्धा OTPच्या थ्रू तुमच्या आधारला मोबाईल नंबर असलेल्याच्या थ्रू तुम्ही सुद्धा तुमची KYC करू शकता, किंवा CSC सेंटरला भेट देऊन तुम्ही बायोमेट्रिकच्या थ्रू म्हणजे थंब देऊन तुम्ही तुमची KYC करून घ्या। तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसानची KYC केलेली नाही, तर अशा शेतकऱ्यांना 1 रुपया मिळणार नाही। तर लवकरात लवकर तुम्ही तुमची KYC करून घ्या। त्याचप्रमाणे इथं जे काही लेटेस्ट अपडेट्स आता आलेले आहेत, जर तुमच्या आधारमध्ये जर काही करेक्शन असेल तर तुम्हाला इथं अपडेट आलेला आहे नेम करेक्शन ॲज पर आधार, तर तुम्ही तुमचं करेक्शन करून घ्या। तर भरपूर शेतकऱ्यांचे करेक्शन असल्यामुळे त्यांना पीएम किसान या योजनेपासून वंचित आहेत। तर लवकरात लवकर तुम्ही जर काही करेक्शन असेल तर करून घ्या। त्यानंतर जे की इथं स्टेटस चेक करायचा सुद्धा एक नवीन ऑप्शन आलेला आहे जे की न्यू आहे। त्यानंतर मोबाईल नंबर, तर भरपूर शेतकऱ्यांच्याकडे जे की पीएम किसानच्या पोर्टलला दुसरेच मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे, पण त्यांच्याकडे जे काही जुने नंबर आहे ते हरवलेले आहेत। तर आता तुम्ही अपडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा आधार नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे। त्यानंतर कोणता नंबर अपडेट करायचा आहे ते नंबर अपडेट टाकून सुद्धा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथून जे आहे अपडेट करू शकता। तर पीएम किसानला दुसरा नंबर तुम्ही इथून लिंक करू शकता। त्यानंतर इथं जे काही आधार ॲप्लिकेशन म्हणजे पीएम किसानचे जे काही ऑफिशियल पेज आहे, इथून तुम्ही तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते इथून पीएम किसानची डाउनलोड करून सुद्धा तुम्ही तुमची बेसिक माहिती घेऊ शकता। त्यानंतर पीएम किसानचे जे काही स्टेटस किंवा यादी पाहण्यासाठी किंवा त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर चेक करून काय यादीमध्ये नाव आहे की नाही, त्याचप्रमाणे तुम्हाला जे की तुमचे बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या। तर ते कशाप्रकारे चेक करायचं की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे व ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशामध्ये पीएम आणि नमोचे हप्ते इथं जमा होतात। तर इथं तुम्हाला तुमचं जे काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। तर डेमोसाठी एखादा जिल्हा सिलेक्ट करून घेऊया, त्यानंतर तालुका एखादा सिलेक्ट करून घेऊया, त्यानंतर त्या गाव एखादं आपण जे डेमोसाठी इथून सिलेक्ट करून घेऊया, व्हिलेज एखादं सिलेक्ट केल्यानंतर गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं थोडा वेळ प्रोसेस घेईल। त्यानंतर फार्मर नेम तुम्ही इथं बघू शकता मेल फिमेल। त्यानंतर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या जे यादीमध्ये नाव आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीएम किसानचा जो काही 18वा हप्ता आहे ते आधार लिंक बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे। व तुम्हाला जर याचे पैसे मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता नवीन नोंदणी सुरू झालेल्या, तर आजच नोंदणी करा। तर पीएम किसानचा जो काही हप्ता आहे त्या या महिन्याच्या शेवटला सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत। जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। तर इथं जे काही आता अपडेट झालेली आहे, तर इथं पोर्टल जे काही अपडेट झालेलं आहे, तर 18वा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुमची KYC जर बाकी राहिलेली असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमची KYC करून घ्या। तर सर्व शेतकरी बांधवांना जे काही आवाहन करण्यात आलेलं आहे येत्या 2 किंवा 3 दिवसामध्ये पीएम किसानची जर KYC बाकी राहिलेली असेल तर लवकरात लवकर करून घ्या। तर पीएम किसानचा 18वा हप्ता लवकरच तुमच्या DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये याची जी काही 2000ची रक्कम आहे ते थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। तर आजच चेक करा, तर बँक
तुमच्या बँक पासबुकला कशाप्रकारे आधार लिंक आहे की नाही ते चेक करू शकता अधिक घर बसल्या. तर आधारच्या वेबसाईटवरती जाऊन UID तुम्हाला टाकायचा आहे. आधार चेक स्टेटस यावर्षी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, एक OTP घ्यायचा आहे. तर तुम्हाला लँड सेंडिंग स्टेटस यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या बँक पासबुकला कोणता आधार लिंक आहे ते चेक करू शकता. तर यावरती प्रॉपरली व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. तर लगेच पहा, काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.